वर्षाताई गायकवाड आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई, तुम्ही सभागृहाचं नेतृत्व केलं, तुम्ही मंत्रिमंडळामध्ये देखील होतात, आमदार देखील होतात, आपले वडील देखील खासदार देखील होते. आता बहिणीला घेऊन तुम्ही सोबत आलेला आहात, शपथविधीसाठी आज आला होतात. पहिला दिवस होता, काय सांगाल? नक्कीच खूप साऱ्या आठवणी आल्या, कारण 20 वर्ष या ठिकाणी केलेली आहेत मी काम. आणि इथे खरं तर असं आहे ना, या जागेचं महत्त्व आणि मांगल्य मी चांगल्या तऱ्हेने जाणते, कारण इथे मी खूप आवाजसुद्धा केलेला आहे, आंदोलनंसुद्धा केली आहे, मंत्री म्हणून काम केलेलं आहे, विरोधी पक्षातले आमदार म्हणून काम केले, आणि त्यामुळे इथले विविध अनुभव मला आहेत. मी फक्त एवढंच सांगेन की आज एक नवीन परंपरा ज्योतीच्या माध्यमातून सुरू होत आहे. मी तिला तेच सांगितलं आहे की लोकांचा, जनमानसाचा आवाज बनून लोकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न कर, महिलांचा आवाज बन, त्या ठिकाणी ज्या उपेक्षित वर्ग आहे त्याचा तू आवाज बन, मुंबईचे प्रश्न या ठिकाणी मान, आणि धारावीचा आवाज या ठिकाणी उठवण्याचं काम कर. त्यामुळे ती करेल याची मला पूर्ण अपेक्षा आहे. पण इथे येताना आज मला थोडं घैवारासारखं झालं, कारण माझ्याबरोबर माझे वडील होते 2004ला, आज दुर्दैवाने ते नाही आहेत. आणि मला असं वाटतं की जो आम्हाला आशीर्वाद मिळालेला आहे तो पूर्णपणे जनतेचा आशीर्वाद आहे. म्हणजे मला सुद्धा लोकांनी त्या ठिकाणी निवडून दिलं, आज तिला निवडून दिलं. मी जनतेच्या मनापासून ऋणी आहे. मला वाटतं या सभागृहाचं जे महत्त्व आहे ती पूर्णपणे जाणते, आणि त्यामुळे ती येणाऱ्या काळात चांगलं काम. मार्गदर्शन काही केलंय का? कारण महाविकास आघाडीचं सरकार असताना मंत्री होतात, महाविकास आघाडी विरोधात होती, तर थोडंफार विरोधातलं बहुमत चांगलं होतं, परंतु आता अशी परिस्थिती आहे की विरोधातलं बहुमत देखील नाहीये तुमच्याकडे, त्याच्यामुळे काही मार्गदर्शन ताईंना केलं? नाही, मार्गदर्शन हेच केले की नम्र राहा, लोकांशी बरोबर मिळून काम कर, सगळ्या आयुधाचा वापर करून. प्रश्न संख्या महत्त्वाची नाही, तुम्ही किती लोकांचे प्रश्न तडीस लावता आणि किती जेन्युनली तुम्ही भांडता त्या ठिकाणी ते महत्त्वाचं आहे. आपली भूमिका एकदम प्रामुख्याने आणि प्रखरपणे मांडणारचं काम ती येणाऱ्या काळात करेल. ती पण शिकलेली आहे, त्यामुळे ती चांगल्या तऱ्हेने करेल. मी तिला सांगितलंय या सभागृहाचा वापर पुरेपूर्णपणे जनतेचा आवाज बनण्यामध्ये कर, मुंबईकरांचे उपेक्षाचे प्रश्न, महिलांचे, कष्टकऱ्यांचे आणि धारावीचा आवाज या ठिकाणी उचलण्याचं काम कर. आणि सरकारची ज्या त्या ठिकाणी काही चुका असतील किंवा जे निर्णय असतील ज्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे तो आवाज या ठिकाणी उचलण्याचा. शपथ विरोधातल्या आमदारांनी शपथ नाही घेतली, त्याच्यामुळे असं त्यांचं सत्ताधारी आमदार असं म्हणतायत की त्यांनी खरं तर राजीनामा देऊनच गेलं पाहिजे. पहिल्यांदा असं घडतं की विरोधातले आमदार शपथ घेण्याच्या ऐवजी सभागृहातून बाहेर घेऊन गेले. नाही, सत्ताधारी आमच्याबद्दल काय विचार करतात ह्या प्रश्न आम्ही नाही विचार करायचा. आम्ही हा विचार करतो की लोक आमच्याबद्दल काय विचार करतात. आम्ही ते लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आलेलो आहे. सभागृह लोकांनी ते आम्हाला निवडून दिलेलं आहे, सत्ताधाऱ्यांनी आम्हाला निवडून नाही दिलेलं आहे. आणि जर लोकांनी प्रश्न विचारा मार्कंडवाडीतल्या की तिथे मॉब जे आहे ते पोलिंग व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी तिथल्या लोकांना जेल होत असेल, जमावबंदी होत असेल, तर आम्ही प्रश्न बोलणार ना. टीका होते की तुम्ही स्वतःच्या शपथविधीवरती कशा पद्धतीने विरोध आलेलो आहे ना. जनतेचा आम्ही सन्मान करतो, पण प्रश्न असा आहे की जे महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न आहेत ते मांडण्याचं आम्हाला एक सभागृह एक आयुध आहे ना. ईव्हीएमवर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न निर्माण होत असताना आम्ही चुनाव आयोगाकडे पण गेलेले आहे, असून आम्ही तो प्रश्न मांडलेला आहे, त्याचं पण उत्तर द्यावं सरकारने. मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीये वेळेत. अरे 23ला निकाल लागला, 5ला झाला शपथविधी. तो पण मला दुर्दैवाने सांगायला पाहिजे की शपथविधी जो आहे तो ठरवतो कोण? अध्यक्ष. पहिला राज्यपाल, महामहिम राज्यपालांचा अधिकार आहे तो, देशाच्या संविधानाने त्यांना अधिकार दिलेला आहे. पण प्रेस कोण घेतं? अध्यक्ष. उपमुख्यमंत्री महोदय सांगतात 30ला किंवा 31ला किंवा 1ला होईल, नंतर मग अध्यक्ष होतात 5ला होईल, आझाद मैदानला होईल. इव्हेंट केला तुम्ही. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालल्या आहेत, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचे पैसे मिळत नाहीत, महिलांना संजय गांधी योजनेचे पैसे मिळत नाहीत, आणि एवढा मोठा इव्हेंट. तुमच्यावेळी राज्यपालांनी, आमच्यावेळी राज्यपाल निर्णय घ्यायचे कुठं शपथविधी घ्यायचा, राज्यपाल अनाऊन्स करायचे. दुर्दैवाने आता हे जे चाललंय. ज्योतिताई आपल्यासोबत आहे. ताई, ज्योती गायकवाड तेच बोललं. ताईंनी सांगितलं की मी अनेक प्रश्न मांडले, मला थोडंसं आतमध्ये आल्यानंतर गैवरून आलं, कारण की माझ्यासोबत असताना बाबासोबत असायचे, मी आता बहिणीला सोबत घेऊन आलेले आहे. कशा पद्धतीने धारावीचे प्रश्न मांडणार, कारण की देशामध्ये संपूर्ण धारावी विधानसभा असेल किंवा धारावीचा प्रकल्प मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. नक्कीच धारावीचा आम्हाला जो पुनर्विकास करायचा तो धारावीतल्या लोकांना, धारावी परिवाराला धारावीतच घर मिळणं अपेक्षित आहे, आणि त्यासाठीच आम्ही लढत आहोत. आणि इलेक्शनमध्ये पण आम्ही तोच सांगितलं होतं, आणि आताही आमचा तीच मुद्दा आहे की आमच्या लोकांना, परिवाराला तिथेच घर मिळावं, एवढाच आमचा मुद्दा आहे. आणि हे लोक जे आहेत ते त्यांनी आता फडणवीस साहेबांनी सांगितलं की आम्ही धारावीमध्येच धारावीच्या लोकांना घर देणार आहे, पण त्याच्यामध्ये पण त्यांनी हे केलेलं आहे की काही लोकांना पात्र करून तिथे घेणार आहे, ते पण धारावीच्या नोटिफाईड एरियामध्ये जो आहे ते धारावीच्या बाहेर एरिया आहे, आणि त्याच्यामध्ये पण लीजच्या जमिनीवर घर देणार आहेत. मग अशा ज्या तुमची तफावत आहे बोलण्यामध्ये, त्यासाठी आम्ही ते त्यांचे प्रश्न घेऊन ते नक्कीच मांडणार आहोत. म्हटलेत की मी महिलांचे प्रश्न मांडले, शिक्षणाचे प्रश्न मांडले, इतर प्रश्न मांडले, मग त्यानुसार तुम्हाला काही मार्गदर्शन केलं आहे का? कारण तुमची पहिली टर्म आहे, पहिल्या टर्ममध्ये विरोधक देखील सोबत नसणार आहेत, कारण विरोधी पक्ष नेता जोपर्यंत जो व्हायला तेवढं देखील बहुमत तुमच्यासोबत नाही आहे.
म्हणून तर ह्यावेळी आम्ही निषेध केलेला आहे, कारण जो रिझल्ट पाहिजे होता तो रिझल्ट आलेला नाही. आणि मी तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला की काम करणार आहे का, महिला ह्याच्याबद्दल बोलणं वगैरे, ते सगळं त्यासाठीच तर मी इथे आलेली आहे आणि ते काम नक्कीच करणार आहे. आणि निषेधही आम्ही ह्यासाठीच केलेला आहे की आम्हाला एवढं मतदान, एवढं कमी लोकांमध्ये एवढा उत्साह नाही आहे आणि एवढं पर्सेंटेजमध्ये फरक पडतोय. 5 वाजता वेगळं हे आहे, मतदानाची संख्या वेगळी आहे आणि दुसऱ्या दिवशी मतदानाची संख्या वेगळी आहे. 74 लाख मत वाढलं गेले आणि ह्याच्यावर कुठेतरी विचार होणं आवश्यक आहे, नाहीतर मग हा लोकशाहीचा हे खात्मा आहे. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की वर्षा गायकवाड आणि ज्योती गायकवाड यांची आपण एकत्रित बातचीत केलेली आहे. कशा पद्धतीने मी सभागृहामध्ये प्रश्न उचलणार आहे, धारावीचा पुनर्विकास प्रकल्प असू द्या, तो महिला असू द्या, तो शिक्षणाचे विषय असू द्या, हे मी प्रश्न एकंदरीत सभागृहात उठवीन आणि धारावीकरांना नक्की न्याय देईन, अशी प्रतिक्रिया जी आहे ती ज्योती गायकवाड यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन अमित चिकवणसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.